नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 21 नोव्हेंबर 2021 वार रविवार, तिथी तृतीया, विक्रम संवत 2078 आनंद, शके संवत 1943 प्लव, पक्ष कृष्ण पक्ष, अमंता महिना कार्तिक, पूर्णिमांत महिना मार्गशीर्ष, चंद्र राशी मिथुन, सूर्य राशी वृश्चिक। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। स्वतःचा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हेच जिवंतपणाचे लक्षण आहे। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी पक्षपाती आरोप लावत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही घटना एक साधारण नसून कट आहे। त्यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर आरोप लावला आहे की 12 तारखेच्या घटनाक्रमचा तपास का करण्यात आला नाही। अमरावती में जो घटना घटी, मूल रूप से 12 तारीख को एक मोर्चा यहाँ पर निकला। त्रिपुरा में जो घटना ही नहीं घटी, ऐसी घटना को फेक क्रिएटिव्स के माध्यम से लोगों में फैलाकर एक मोर्चा निकाला गया। किंतु मैं इस मोर्चे को एक बड़े षड्यंत्र का भाग मानता हूँ, क्योंकि एक ही समय महाराष्ट्र के भिन्न भिन्न शहरों में इतने बड़े बड़े मोर्चे निकलते हैं, इसका मतलब इसके पीछे कोई ना कोई मंशा है, कोई ना कोई प्लानिंग है, जिसके कारण ये मोर्चे निकले। और मोर्चे समाप्त होने के बाद जिस प्रकार से लोगों को टारगेट किया गया और विशेष रूप से एक धर्म के लोगों को उनके दुकान तोड़े गए, उनके ऊपर हमले किए गए, इस घटना के कारण 13 तारीख को उसकी एक रिएक्शन आई। इस रिएक्शन का भी हम समर्थन नहीं करेंगे, कोई हिंसा का समर्थन नहीं करेंगे, लेकिन 13 तारीख की घटना को 12 तारीख के मद्देनज़र ही देखना पड़ेगा। किंतु ये सरकार महाराष्ट्र की और यहाँ के नेता जो है 12 तारीख की घटना को डिलीट कर रहे हैं और केवल 13 तारीख की घटना को हाईलाइट कर रहे हैं, ये गलत है। 12 की घटना ही 13 की घटना का जड़ है। और जिस प्रकार से उस घटना के बाद एक तरफा कार्रवाई हो रही है, एक तरफा लोगों के ऊपर ऑफेंसेस रजिस्टर किए जा रहे हैं, जो मौका वारदात पर नहीं है, जिसने कोई ऑफेंस किया नहीं है, ऐसे लोगों को पकड़ के 307 लगाया जा रहा है। लोगों के बेल होने के बाद रोज नए ऑफेंसेस लगाए जा रहे हैं। एक ही व्यक्ति पर 4-4 पुलिस स्टेशन में सेम ऑफेंस लगाया जा रहा है। तो एक प्रकार से दमनकारी नीति ये सरकार की ओर से की जा रही है। पुलिस प्रशासन जो है, कि पुलिस प्रशासन पूरे तरीके से दबाव में दिखाई पड़ता है और लिस्ट तैयार कर करके केवल हिंदुत्ववादी संगठनाएं या बीजेपी के साथ जुड़े हुए लोग, ये चाहे स्पॉट पर हो चाहे ना हो, उनको अरेस्ट करना, इस प्रकार का जो काम चल रहा है हम उसकी निंदा करते हैं। हमारा सीधा मानना है
अगर किसी ने दंगा किया है तो ज़रूर उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए, पर इस प्रकार से निरपराध लोगों के ऊपर और केवल एक विचार के साथ जुड़े इसलिए अगर कार्रवाई होगी तो हमको भी रास्ते पर उतरना पड़ेगा। और हम सब लोग अगर ये कार्रवाई नहीं रुकी तो सारे के सारे बीजेपी के लोग एक साथ जाकर जेल भरो करेंगे, क्योंकि अगर सरकार की मंशा यही है कि हम लोगों को जेल में डालना है तो हमारे लोग भी उसके लिए तैयार है। पर हम ये चाहते हैं कि अमरावती और महाराष्ट्र में शांति बनी रहे, अमन चैन बना रहे, कोई भी अलग अलग विचारों के धर्मों के लोग एक दूसरे के सामने न आए, और इसी में सबकी भलाई है। मैं सरकार से दरख्वास्त करना चाहता हूँ, 12 तारीख की घटना के पीछे का षड्यंत्र ये जब तक आप नहीं ढूंढोगे तब तक 13 तारीख की घटना तक आप नहीं पहुँच पाओगे। इसलिए षड्यंत्रों को भी सरकार को ढूंढना पड़ेगा और बिना किसी राजनीति के इसके ऊपर कार्रवाई करनी पड़ेगी, ये हमारी मांग है। भाजप 13 तारखेची दंगती झाली, ही भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी केली आणि सायबर रिपोर्ट जो आहे तो यशवंत ठाकूर यांनी दाखवलेला आहे आणि या निमित्ताने भाजपला राज्यात घडवायची होती, यावर तुमचं काय म्हणणं आहे? मी पहिल्यांदाच सांगितलं, यशोमती ठाकूर 12 तारखेच्या दंगलीवर का बोलत नाही? त्यांची मतं कमी होती म्हणून बोलत नाहीत, त्यांना लांगुलचालन करायचं म्हणून बोलत नाहीत, की 12 तारखेच्या दंगलीच्या पाठीमागचं जे षड्यंत्र होतं ते त्यांना माहिती आहे म्हणून बोलत नाहीत? याचं पहिल्यांदा त्यांना उत्तर द्यावं लागेल, तेव्हाच 13 तारखेचं उत्तर मिळेल। 12 तारीख की पहले जो घटना हुई उसके पहले आपने बताया कि पूरा ये षड्यंत्र चल रहा था और वहाँ पे कोई ऐसी घटना हुई नहीं। उस घटना का केंद्र सरकार के तरफ पूरी तरह से निषेध क्यों किया गया, उसकी सूचना क्यों दी गई कि ऐसी कोई घटना होने के बाद में सारी चीजें सामने आ रही है? जो घटना त्रिपुरा में नहीं हुई उसके ऊपर जब इस प्रकार के फेक क्रिएटिव तैयार किए गए, उन फेक क्रिएटिव्स को बैन करके जिन्होंने फेक क्रिएटिव तैयार किए उनको त्रिपुरा सरकार ने अरेस्ट किया और इसकी जानकारी भी सबको दी। उसके बावजूद 8 तारीख को कांग्रेस के नेता राहुल गांधी जी भी उसी के ऊपर ट्वीट करते हैं। आप क्रोनोलॉजी को समझिए, इतना आसान नहीं है। 8 तारीख को राहुल गांधी जी भी उसी के ऊपर ट्वीट करते हैं और फिर यहाँ पर ये सारी चीज़ें महाराष्ट्र में भी होती है। तो मुझे ऐसा लगता है कि हर चीज़ को केंद्र की तरफ मत ले जाइए, जो चीज़ यहाँ पर घटी है उस चीज़ को भी एक बार समझिए। प्रशासनासोबत तुमची बैठक झाली, प्रशासनासोबत बैठक झाली तुमची, त्या चर्चेमध्ये रजा अकादमीच्या किती लोकांना आतापर्यंत अटक केलेली आहे, पोलिसांनी याची काही माहिती दिली आहे? प्रश्न तो नाहीच आहे किती लोकांना इकडे केली किती लोकांना तिकडे केली, यापेक्षा खऱ्या लोकांना केली की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे। मग तुम्ही आता नंबर वाढवण्याकरता इकडचे 600 लोकांची यादी आमच्याकडे आहे, 600 ने 1000 लोकांना करा, कोणी घाबरत नाही त्याला। पण जे खरे आहे त्यांना अटक करायची नाही आहे, हे कसं चालेल? 13च्या आंदोलनात राहुल गांधीने ट्विट केलं, त्यानंतर महाराष्ट्रात हे घडलं, ते स्पष्टपणे सांगा, म्हणायचं काय नाही? मी परवाच बोललो याच्यावर, मी माझ्या समारोपाच्या भाषणात हे सगळं सांगितलेलं आहे। 13 तारखेच्या आंदोलनाची सर्व बिलं समजा भाजपच्या नावानं काढल्या चालली, याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? नंबर 1. दुसरी गोष्ट त्याच्यावर अशी आहे की भाजप, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांना त्या आंदोलनात बाळासाहेब ठाकरे यांचा फलक फडकवण्याची गरज का भासते? बघा, बाळासाहेब ठाकरेंचा फलक फडकवणारे कोण होते तुम्हालाही माहिती आहे आणि ते किती होते हे तुम्हालाही माहिती आहे, त्यामुळे कशाला असले प्रश्न विचारता? फक्त एवढंच आहे की ही संपूर्ण जी काही घटना आहे, मी पुन्हा एकदा सांगतो की 13 तारखेची घटना कुठल्या पक्षाची नव्हती, 13 तारखेची घटना ही 12 तारखेची रिॲक्शन होती। आणि हो, 13 तारखेच्या करता भारतीय जनता पक्षाने अमरावती बंदची हाक दिली होती। हो, आम्ही दिली होती ती हाक, आम्ही ते डिनायच करत नाही, 100% दिली होती। आणि का करणार नाही? जर अशा प्रकारे लॉलेसनेस असेल आणि काही लोक जर अमरावतीमध्ये एका विशिष्ट समुदायावर जाऊन त्यांची दुकानं तोडफोड करत असतील तर आम्ही भारतीय जनता पक्ष चूप बसू शकत नाही, आम्ही मार खाऊ देऊ शकत नाही। जर त्या ठिकाणी पोलिसांच्या संरक्षणामध्ये हजारो लोक मारत असतील तर आम्हाला रस्त्यावर उतरावंच लागेल। आम्ही रस्त्यावर उतरलो, हिंसेमध्ये आमचा हात नाही। उसी तो शिवसेना भी इसमें शामिल थी, शिवसेना भी तोड़फोड़ की 13 तारीख के इसमें, उनका कोई एफआईआर दर्ज नहीं हुआ है, ना ही आप उनके ऊपर ये बोल रहे हैं कि वो शिवसेना ने भी कुछ किया है, क्योंकि खतरा देखिए कौन आया और कौन गया हमको इससे लेन देन नहीं है सर। स्वागत किया हमको कोई लेन देन नहीं है। मैं ऐसा मानता हूँ स्वाभाविक रूप से, देखिए
हमने एक बंद का ऐलान किया था, लेकिन स्वाभाविक रूप से एक रिएक्शन के रूप में समाज के कई घटकों के लोग उसमें आए। कुछ लोग निश्चित रूप से बिल्कुल कमिटमेंट के साथ आए, कुछ लोग निषेध के लिए आए, और कुछ लोग किस चीज़ के लिए आए मैं बोलता नहीं। जैसा आपने कहा कि ये षड्यंत्र था, निश्चित रूप से कोई ना कोई राजनीतिक पार्टी को इसका फायदा होगा। क्या दंगे का फायदा कभी कांग्रेस सरकार को हुआ है? मैं ऐसा मानता हूं कि ये जो देश भर में दंगे भड़काने का प्रयास है, ये माइनॉरिटी को मोबिलाइज करके मोदी जी की सरकार के खिलाफ लड़ नहीं सकते, क्योंकि मोदी जी का विकास का स्टैंडर्ड इतना ऊंचा है, और इसलिए लोग अब अपने साथ नहीं आते, तो कम से कम माइनॉरिटी को भड़काकर उनको साथ में लाने का एक प्रयास, इस प्रकार का षड्यंत्र दिखता है। अमरावती येथील वातावरण बिघडविण्याचा भाजपाने प्रयत्न करू नये। अमरावतीची जनता अशा द्वेषाच्या राजकारणाला बळी पडणार नाही। 12 आणि 13 तारखेला अमरावतीत जे घडलं तो अमरावतीच्या इतिहासातील काळा अध्याय होता। आता याचं राजकारण करून कोणी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये, अशी प्रतिक्रिया अमरावतीच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिली। मुख्यमंत्र्यांशी वगैरे बोलणार आहात? 100% बोलावंच लागेल। असं कसं ना, 10,000 लोक जर रस्त्यावर येत असतील तर माहिती व्हायला पाहिजे, आणि माहिती व्हायला पाहिजे SRPFचं प्लाटून त्याच ठिकाणी होतं। अवगत केलं असतं तर ते प्लाटून बोलवण्यात वेळच किती लागला असता। माझी काही लोक त्या ठिकाणी 1-1.5 वाजता गेली, बोले हमको तो बिल्कुल मालूम ही नहीं था ऐसा कुछ होने वाला है, पण आले 10,000च्या वर लोक बाहेर आले। आणि जर हे सकाळी माहिती झालं होतं तर ते तिथलं प्लाटून बोलवायला पाहिजे होता, आणि त्यांचं त्या ठिकाणी खरं संरक्षण करायला गरजेचं होतं। ते नाही झालं, ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे। त्या दिवशी मी एकटी होती अमरावतीमध्ये, मी पोचली धडपड करून, काहीतरी करून रात्री 10:30 वाजता मी अमरावतीला पोचते, अवगत केलं। दुसऱ्या दिवशी मी कंट्रोल रूम, मी एकटी होती तिथे, आणि मग RDC वगैरे सगळेजण आले। रात्री मग कलेक्टर त्या ठिकाणी पोचल्या, त्याच दिवशी रात्री सकाळी 3 वाजता दुसऱ्या दिवशी CP त्या ठिकाणी आल्या, पण त्या दिवशी कलेक्टर नव्हते, डिव्हिजनल कमिशनर नव्हते, CP नव्हत्या, IG नव्हते, या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त SP होते मदतीला। बिलकुल म्हणत नाही आहे। आपण बघतो दिलीप वळसे पाटील हे अतिशय गांभीर्यपूर्वक सगळे निर्णय घेत असतात, आणि माझा विश्वास आहे की ते ह्याच्यावर पण त्या ठिकाणी जस्टिस देतील, आणि कंट्रोल त्यांचा आहे, आणि त्या ठिकाणी आम्हाला जस्टिस मिळाल्याशिवाय राहणार नाही। त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। हे जे 12-13 तारखेच्या घटनांविषयी फडणवीस जे मत मांडताय ते जाणीवपूर्वक मांडलं। एक इंडस्ट्रियल डिस्ट्रिक्ट म्हणून त्याचं इमेज बिल्डिंग आम्ही सुरू केलेली। 2009च्या आधी तुम्ही बघितलं असेल की एक फॅक्टरी नव्हती, त्याच्यानंतर तिथे फॅक्टऱ्या झाल्या, सगळं झालं। नांदगावपेठ MIDC त्या ठिकाणी फलित, त्याला आता फळ यायला लागली, आणि आज जर या अशा दंगली झाल्या तर मग आम्हाला त्रास होतोच, आणि सामान्य जनतेला तिथं वेटीस धरलं काय, म्हणजे कोणाचा हात इथं कापलेला, कोणाला लागलेलं, कोण दोन्हीच। मी तर जे फिरली, मी त्या दिवशी रात्रीच फिरली, 4 वाजल्यानंतर मी फील्डमध्ये होती, आणि मी हिंदू वस्तींमध्ये गेली, मी मुस्लिम वस्तींमध्ये गेली, सगळेजण भयभीत झालेले होते। तर ह्याचा निषेध तर आहेच, आणि हे करण्यामध्ये खरं असं करू नये कोणी, पण हे करण्यामध्ये कोणाला त्या ठिकाणी रस आहे हे आता इन्क्वायरीमध्ये माहिती होईल। या दंगलीनंतर आता अमरावतीची परिस्थिती कशी आहे? लोकांमध्ये भीती कमी झाली आहे का? बघा, अमरावती आज शांत आहे। तुम्ही त्याही दिवशी काही लोकांचे तुम्ही स्टोरीज ऐकल्या असतील, तुमच्यापर्यंत त्या पोचल्या असतील। मी माझ्या डोळ्यांनी बघितलं की मंदिरं काही मुस्लिम मौलवींनी त्या ठिकाणी त्याचं रक्षण केलं, काही मस्जिदा हिंदू समाजाच्या काही त्या ठिकाणी लोकांनी त्याचं रक्षण केलं। तर अमरावतीची संस्कृती ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या विचारावर चालण्याची आहे। नेहमी भाई सलोखा त्या ठिकाणी राहिलेला आहे। आम्ही आता पूर्ण मेहनत जास्त करावी लागेल, मेहनत करतो आहे, सगळ्यांना समजावं लागेल। भीती तर बसतेच ना मनामध्ये असं काही झाल्यावर, पण शांतता आहे, आणि म्हणून माझी विनंती आहे की कोणीही भडकवण्याचं काम करू नये। साधारणपणे 2 दिवसात बिलकुल म्हणत नाही आहे। आपण बघतो दिलीप वळसे पाटील हे अतिशय गांभीर्यपूर्वक सगळे निर्णय घेत असतात,
आणि माझा विश्वास आहे की ते ह्याच्यावर पण त्या ठिकाणी जस्टिस देतील आणि कंट्रोल त्यांचा आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला जस्टिस मिळाल्याशिवाय राहणार नाही. बस वर लोकांवर गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत आणि दोन्ही टाईपचे लोक त्याच्यामध्ये आहेत. इंटेलिजन्स फेल्युअर संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांशी वगैरे बोलणार आहात? 100% बोलावंच लागेल. असं कसं ना, 10,000 लोक जर रस्त्यावर येत असतील तर माहिती व्हायला पाहिजे आणि माहिती व्हायला पाहिजे. SRPFचं प्लाटून त्याच ठिकाणी होतं. अवगत केलं असतं तर ते प्लाटून बोलवण्यात वेळच किती लागला असता. माझी काही लोक त्या ठिकाणी 1-1.5 वाजता गेली, बोले हमको तो बिलकुल मालूम ही नहीं था ऐसा कुछ होने वाला है. पण आले 10,000च्या वर लोक बाहेर आले. आणि जर हे सकाळी माहिती झालं होतं तर ते तिथलं प्लाटून बोलवायला पाहिजे होता आणि त्यांचं त्या ठिकाणी खरं संरक्षण करायला गरजेचं होतं. ते नाही झालं. ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्या दिवशी मी एकटी होती अमरावतीमध्ये. मी पोचली धडपड करून, काहीतरी करून रात्री 10:30 वाजता मी अमरावतीला पोचते. अवगत केलं. दुसऱ्या दिवशी मी कंट्रोल रूम, मी एकटी होती तिथे आणि मग RDC वगैरे सगळेजण आले. रात्री मग कलेक्टर त्या ठिकाणी पोचल्या. त्याच दिवशी रात्री सकाळी 3 वाजता दुसऱ्या दिवशी CP त्या ठिकाणी आल्या. पण त्या दिवशी कलेक्टर नव्हते, डिव्हिजनल कमिशनर नव्हते, CP नव्हत्या, IG नव्हते. या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त SP होते मदतीला. की काही लोकांनी जामीनपूर्वक देखील विस्फोटक त्या ठिकाणी बोलले आणि काहींची जामिना झाल्या, काही जामीनपूर्वक बोलवे, काही जामीन झाल्यानंतर बोलले. कशासाठी? आणि आज खरं मला वाईट वाटलं या सगळ्या गोष्टींचं की असं नाही, अर्धवट माहिती घेऊन अजिबात बोलू नये. ते अभ्यासू आहेत आणि पूर्ण अभ्यास जर त्यांनी केला असेल तर त्यांच्या लक्षात येईल की 12 तारखेच्या लोकांवर पण गुन्हे दाखल झाले आणि 13 तारखेच्या लोकांवर पण गुन्हे दाखल. लेट्स एंड इट. मी तो ट्विट बघितलेला नाही, पण असेल तर त्याही गोष्टी त्यांना सांगितल्या गेल्याच असतील. पण ज्यांनी हे अफवा फैलवण्याचं काम केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई नक्कीच होते आहे आणि होईल. अमरावतीवर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, खास करून देवेंद्रजी फडणवीसांना, कारण त्या दिवशी मी त्यांना देखील फोन लावलेला होता. काही लोक त्यांच्या पक्षातली खूप विस्फोटक भाषणं करत होती. मी त्यांनाही फोन लावला. सन्मान्य गडकरीजींना पण फोन लावलेला होता. मला माझं शहर, माझं गाव, माझा जिल्हा शांत करायचं होतं आणि ते शांत आम्ही करण्यामध्ये सफल झालेलो आहे. तेही आता त्यांनी देखील शांतता ठेवावी. 12 तारखेला आणि 13 तारखेला ज्या ज्या घटना घडल्या त्या सगळ्या गोष्टींची नोंद घेतलेली आहे आणि त्या सगळ्या लोकांवर कारवाई करणं सुरू आहे. आय थिंक दॅट्स ऑल. वक्तव्य त्या ठिकाणी मला काही आवडले नाही. खरं मी फार जास्त प्रेस आणि फार गोंधळ करण्यामध्ये विश्वास ठेवत नाही. पण जे खरं आहे ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. पोलीस प्रशासन, शासन, होम मिनिस्ट्री सगळेजण मिळून त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी शांत करण्याचा प्रयत्न करतोय. फक्त 13 तारखेच्याच लोकांवर गुन्हे दाखल नाही झाले. 12 तारखेच्या लोकांवर जास्त लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहे. म्हणजे आता हे सगळं करून हिंदू आणि मुस्लिम करण्याचा कोणीही प्रयोग करू नये. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्या अमरावती दौऱ्यानिमित्त विश्रामगृह येथे आगमन झाल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी अमरावती शहरातील शांतता, कायदा व सुव्यवस्था तसेच अमरावती जिल्ह्याची कर्फ्यू परिस्थितीवर चर्चा केली व संपूर्ण अमरावती शहर व जिल्ह्यातील माहिती त्यांना दिली. त्यावेळी त्यांच्या समवेत माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्या अमरावती दौऱ्यानिमित्त विश्रामगृह येथे आगमन झाल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी अमरावती शहरातील शांतता, कायदा व सुव्यवस्था तसेच अमरावती जिल्ह्याची कर्फ्यू परिस्थितीवर चर्चा केली व संपूर्ण अमरावती शहर व जिल्ह्यातील माहिती त्यांना दिली. त्यावेळी त्यांच्या समवेत माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर. रेल्वे प्रशासनाने कोरोना काळात प्रवासी गाड्या बंद करण्याच्या निर्णयामुळे प्रवाशांचे आतोनात हाल झाले होते व अव्वाच्या सव्वा प्रवासी भाडे देऊन त्यांना प्रवास करावा लागत होता. मात्र आता प्रवासी गाड्या सुरू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. कोरोना काळात मोजक्याच सुपरफास्ट व अतिमहागडे तिकीट दर असलेल्या गाड्या सुरू होत्या,
त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे गाड्यांनी प्रवास करणे बहुतांश टाळले होते. मात्र आता पॅसेंजर गाड्यांसह साध्या एक्सप्रेस गाड्या सुद्धा सुरू झाल्यामुळे सर्वसामान्य व गरीब प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तसेच रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांकरिता प्रवास भाड्यात सुद्धा सूट देण्यात आल्यामुळे ज्येष्ठ नागरिक उत्साही दिसून येत आहेत. सर्वसामान्यांना व गरीब प्रवाशांना खासगी वाहने लक्झरी बसने प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे रेल्वे गाड्या सुरू झाल्याने प्रवासात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. रेल्वे स्टेशनवर रेलसेल वाढल्यामुळे रेल्वेने अपडाऊन करणारे प्रवासी व रेल्वे स्टेशनवर सोडून देण्याकरिता येणारे वाहनधारक यांच्या वाहनांमुळे एकेकाळी भकास असलेले मोटरसायकल स्टँड आज 4 चाकी वाहने व दुचाकी वाहनांनी गजबजून गेलेले दिसून येत आहे. आणि प्रवाशांना डबल दिलासा म्हणून अमरावती महानगरपालिकेने दिनांक 21 नोव्हेंबरपासून 6 सिटी बसेस सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट थांबणार आहेत. एकंदरीत रेल्वे प्रवासी गाड्या सुरू झाल्यामुळे रेल्वे स्टेशनवर वाढलेली गजबज, वाढलेले व्यापार पाहून कोरोना काळात असलेला ताण काहीसा सैल होतोच, यामध्ये दुमत नाही. बडनेरावरनं मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज प्रतिनिधी. मूर्तिजापूर दर्यापूर मार्गावरील ग्राम सिरसो फाट्याच्या पुढे मूर्तिजापूरकडून दर्यापूरकडे जात असलेला ऑटो आणि दर्यापूरकडून मूर्तिजापूरकडे येत असलेला ऑटो टाटा SD यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ऑटोमधील प्रवास करीत असलेल्या प्रवाशांपैकी 6 वर्षीय बालिका जागीच दगावली, तर 4 जणांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. इतर 6 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. हा भीषण अपघात 21 नोव्हेंबरला दुपारी 3:30 ते 4 वाजताच्या दरम्यान घडली. अमरावती येथून ऑटो करून आलेले 34 वर्षीय सुधीर खडसे, 50 वर्षीय दीपक इंगोले, 45 वर्षीय महादेव गणेश गायकवाड, 35 वर्षीय गणेश गायकवाड, 6 वर्षीय बालिका अंकिता गणेश गायकवाड, 6 वर्षीय लकी गोपाळ इंगडे, 9 वर्षीय समृद्धी मुकेश गायकवाड, 4 वर्षीय युवराज मुकेश गायकवाड, 30 वर्षीय सुलक्षणा मुकेश गायकवाड, तर 30 वर्षीय संगीता उमेश सोळंके हे सर्व राहणार अमरावती येथील दसरा मैदानमधील आहे. हे सर्व लग्न सोहळ्याकरिता मूर्तिजापूर येथे आले होते. लग्न सोहळा आटपून ते मूर्तिजापूर दर्यापूर मार्गे अमरावतीकडे निघाले असताना सिरसो फाट्याच्या पुढे हा ऑटो क्रमांक MH27BW 3041 सुसाट वेगात आलेला टाटा MHAV 0378 ने धडक दिली. यामध्ये ऑटोचा चुराडा होऊन ऑटो रस्त्याच्या कडेला पलटी झाला. यामध्ये ऑटोमधील अंकिता गणेश गायकवाड वय वर्ष 6 ही बालिका जागीच दगावली, तर इतर 6 जणांना किरकोळ मार लागला. सर्व जखमींना उपचारार्थ मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सर्व जखमींना अमरावती येथे पुढील उपचारार्थ हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष उघडे व त्यांचे सहकारी पोहोचलेत होते. पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या सिरसो गावात 19 नोव्हेंबरच्या दुपारी दुहेरी हत्याकांड घडले. एकाच गिरी कुटुंबात अनेक दिवसापासून वाद सुरू होता. या वादाचे पुन्हा भयंकर हल्ल्यात रूपांतर झाले. 42 वर्षीय किशोर विठ्ठल गिरी व त्यांची 38 वर्षीय पत्नी दुर्गा किशोर गिरी हे दोघेही कामावरून घरी परतले होते. त्यातच त्यांची सय्यद जाबीर यांच्यासह गिरी आणि पुरी नातेवाईकांसोबत शाब्दिक वाद निर्माण झाला. यामध्ये सय्यद जाबीर व ईश्वर पुरी यांच्यासह 2 महिलांनी त्यांच्यावर जबर हल्ला चढविला. एकाने लोखंडी सब्बलने तर काहींनी लोखंडी विळ्याने किशोर गिरी यांच्यावर जबर हल्ला करण्यात आला. यामध्ये किशोर यांच्या पत्नीने धाव घेतली असता त्यांनाही जबर मारहाण केली. या हल्ल्यात बचावासाठी गेलेल्या दुर्गा गिरी यांच्या वृद्ध आईला सुद्धा सबलीने जबर मारहाण करण्यात आली. त्यासुद्धा गंभीर अवस्थेमध्ये रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. या घटनेत मृतकाचा मुलगा रोहन गिरीच्या तक्रारीवरून सर्व आरोपी विरुद्ध पोलिसांनी कलम 302 अंतर्गत गुन्हा नोंदविला. पोलिसांनी सय्यद जाबीरसह 2 महिलांना ताब्यात घेतले. तर या खुनातील मुख्य आरोपी ईश्वर पुरी याचा पोलीस अद्याप शोध घेत आहे.
घटनास्थळी उपविभागीय अधिकारी संतोष राऊत, पोलीस निरीक्षक गोविंद पांडव यांच्यासह पोलीस पथकाने धाव घेऊन हे सर्व प्रकरण हाताळले. अत्यंत हलाखीची परिस्थिती, त्यात मध्ये किशोर आणि दुर्गा गिरी यांचा खून केल्याने गावात मोठी शोककळा पसरली आहे. याच तालुक्यामध्ये 6 महिन्यापूर्वी दोघांची हत्या करण्यात आली होती. हे मात्र विशेष. कारंजा पोलीस ठाण्यात सामाजिक बांधिलकी जपत आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला. कारंजा तालुक्यातील एनगाव येथील मुलगा आकाश दिनेश धारपुरे व गोंदणी येथील मुलगी वैष्णवी भैयाजी वानखडे या दोघांनीही नागरिक सुधा मंडळ काटोल येथे 16/11 नोंदणी विवाह केला. परंतु हे दोघेही कारंजा पोलीस ठाण्यात हजर होऊन रीतसर परवानगी घेऊन मुलामुलींच्या वडिलांना याबाबत प्रत्यक्ष बोलावून घेतले व नातेवाईक व इतर सामाजिक कार्यकर्ते सामाजिक बांधिलकी जपत ठाणेदार दारासिंग राजपूत यांच्या उपस्थितीत साध्या सरळ पद्धतीने विवाह सोहळा संपन्न केला. यावेळी मुलाचे वडील दिनेश धारपुरे, येनगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आशिष खवशी, बाबूजी तिवारी, मामा दिनेश पठाडे, विश्वासराव धोटे, गणेश धारपुरे, रवींद्र गोहते, किशोर धर्माडे, अमरावती येथील शशिकांत किनकर, पत्रकार सुधाकरराव बोबडे, भूपेश बारंगे यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला. 8 तास एकाग्र होऊन रांगोळी रेखाटली. कलेप्रती समर्पण भाव दाखविणारी शिक्षक उमेश उदापुरे यांची रांगोळी सध्या समाज माध्यमांवर चांगलीच चर्चेत आली आहे. एकीकडे इंटरनेटसाठी शहराबाहेर जाऊन रेंज शोधणाऱ्या युवक, तर दुसरीकडे रांगोळीतून आत्मिक आनंद शोधत आपल्या सृजन कलेला वाव देणारे शिक्षक उमेश उदापुरे यांची रांगोळी सध्या समाज माध्यमांवर चांगलीच चर्चेत आली आहे. नमस्कार, मी उमेश उदापुरे, व्यवसायाने शिक्षक आहे, परंतु पोर्ट्रेट रांगोळी माझा छंद आहे. अमरावतीत गेल्या आठवड्यात झालेल्या संचारबंदीच्या काळामध्ये एक छंद म्हणून महाराष्ट्रातील आणि संगीत क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आशाताई भोसले यांची एक रांगोळी मी रेखाटलेली आहे. 3 बाय 3 फूट या साईजमध्ये ही रांगोळी असून या रांगोळीला तब्बल 7 ते 8 तास इतका वेळ लागलेला आहे. आणि आशाताईंची ही वेगळ्या कलर टोनमधली रांगोळी कलारसिक प्रेक्षकांना निश्चितच आवडेल अशी मला आशा आहे. धन्यवाद. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GT चॅनल 73, SN चॅनल 98, सिटी केबल चॅनल 92 जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.